मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। दुपारी 1:45 समुद्रात भरती येणार। भरती दरम्यान किनाऱ्यावर उंच लाटा उसळणार। नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याच्या सूचना। मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी। हवामान विभागाकडून मुंबई, ठाणे, रायगडला ऑरेंज अलर्ट, तर पालघर, पुणे आणि घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी। काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। हवामान विभागाकडून सतर्क राहण्याचं आवाहन। मुंबईला पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईच्या धरण क्षेत्रातही चांगल्या पावसाचा अंदाज। मुंबईत 135 ठिकाणी झाडं फांद्या कोसळल्याचा प्रकार। मुंबईत प्रभादेवी स्टेशन परिसरात पाणी साचलं। पाण्यातून वाट काढत नागरिकांचा प्रवास। उड्डाणपुलाचं काम सुरू असल्याने पाणी साचल्याची माहिती। अंधेरीच्या मरोळ मिलिटरी रोडवर झाड कोसळलं। झाड कोसळल्याने एका रिक्षाचं मोठं नुकसान झालेलं आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी। रस्त्यावरील झाडं हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे शर्थीचे प्रयत्न। ठाण्यातील गावदेवी मैदानाजवळ लोकमान्य टिळक उद्यानाच्या बाजूला एक झाड कोसळल्याची घटना। दुर्घटनेत कुणालाही दुखापत नाही। आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावरून झाड हटवलं। मुंबईसह पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। कांदिवली, बोरिवली, मालाडमध्ये मुसळधार पाऊस। मुंबई चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात झाड कोसळलं। झाड कोसळल्यामुळे 3 वाहनांचं नुकसान। झाड हटवण्याचं काम सुरू। मुंबईच्या वांद्रे माहीम परिसरात जोरदार पाऊस। वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात पावसाचं पाणी साचलं। पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू। मुंबई वांद्र्यात पावसाची हजेरी। वांद्रे पूर्व भागात जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। रहदारीवर देखील परिणाम। मुंबईच्या सायनमधील प्रतीक्षानगरमध्ये मुसळधार पाऊस। प्रतीक्षानगरच्या रस्त्यांवर पाणी साचलं। पाणी साचल्याने पादचारी हैराण, वाहतूकही मंदावली। मीरा भाईंदरमध्ये धावत्या स्कूटरवर नारळाचं झाड कोसळलं। रायगाव परिसरातील दुर्घटनेत एक तरुण गंभीर जखमी झालाय। जखमी तरुणावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत। मुंबई संततधार असल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने। ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी। ट्रान्स हार्बरवरील वाहतूकही 10 ते 15 मिनिटं उशिराने। नवी मुंबईत MIDC सर्व्हिस रोड परिसर जलमय। साचलेल्या पाण्यातून लोकांचा वाट काढत प्रवास। मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे लोकल रेल्वे सेवेवर किरकोळ परिणाम। मध्य रेल्वेच्या गाड्या सुमारे 10 मिनिटं उशिराने। हार्बर मार्गावरील गाड्या 5 ते 10 मिनिटं उशिराने सुरू, तर पश्चिम रेल्वेवरील लोकल सध्या वेळापत्रकानुसार सुरळीत सुरू। नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू। नवी मुंबईत APMC मार्केटच्या गेटवर पाणी साचलं। व्यापाऱ्यांचे हाल। ईस्टर्न एक्सप्रेसवेवर वाहतूक धीम्या गतीने। ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक संथ गतीने। पालघर शहरातील एका चाळीची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू। पालघर शहरातील आगरीपाडा परिसरातील ही घटना। राबिया सय्यद या 47 वर्षीय महिलेचा भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यानंतर उपचारावेळी मृत्यू। पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली। सूर्या नदीत मासेमारीसाठी नदीत उतरलेला शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेला कोस्टल रोडच्या बोगद्यात पाणी। पालिका कर्मचाऱ्यांकडून पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरू। मुसळधार पावसाचा कोस्टल रोडला फटका। मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीची यंत्रणा अलर्ट मोडवर। महापौर आणि आयुक्तांकडून कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून परिस्थितीचा आढावा। सखल पूरप्रवण भागांवर विशेष नजर। आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत। रायगडमध्ये पावसाची संततधार। अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ। रायगड जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा। जिल्हा प्रशासनाकडून 7 तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर। पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था। कोलेटी नजीक महामार्गावर मोठमोठे खड्डे, प्रवाशांचे हाल। रत्नागिरीजवळ मुंबई गोवा हायवेवर निवळी घाटात दरड कोसळली। निवळी घाटात संरक्षक भिंतीच्या बाजूची दरड कोसळली। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर दगड आल्याने वाहतुकीला धोका। रत्नागिरीत मच्छीमारांसाठी मत्स्य विभागाकडून 3 नंबरचा बावटा। मिरकडवाडा किनारपट्टी भागात 3 नंबरचा बावटा। खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये असं हवामान विभागाकडून आवाहन। रत्नागिरीला आजपासून पावसाचा 3 दिवस ऑरेंज अलर्ट। सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। रत्नागिरीतील काजळी नदी वाहते दुथडी भरून। किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस।
सिंधुदुर्गातील देवघर धरणात जून अखेरपर्यंत केवळ 15% पाणीसाठा. यंदा पाऊस कमी झाल्याने पातळी घटली. पुढील काही दिवस पाऊस सुरू राहिल्यास धरण लवकर भरण्याची शक्यता. रायगडमधील पेणच्या चिंचपाडा परिसरात रस्त्यावर पाण्यातून नागरिकांना वाट काढण्यासाठी वेळ लागतोय. पाऊस आणखी जोरदार झाल्यास पाणी वाढण्याची शक्यता. जळगावच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे 5 मिलीमीटरने उघडले. धरणातून 5368 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग. पावसामुळे पूर्णा आणि तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढली. गेल्या 4 दिवसांपासून कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस. धरण क्षेत्रातील दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील किंचित वाढ. पंचगंगा नदीची पाणी पातळी 12 फूट 5 इंचावर पोहोचली. बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात पुन्हा मुसळधार पाऊस. मेहकरच्या वाघदेव नदी आणि मोताळ्यातील नळगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली. रायपूर बाजारपेठेत पाणी शिरल्यानं भाजीपाला विक्रेत्यांचं नुकसान. काही भागात मात्र पावसाची अद्याप प्रतीक्षा कायम. नागपूरसह परिसरात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला. जिल्ह्यातील पेरण्यांना वेग येणार. पेरणीसाठी मुबलक प्रमाणात पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. नाशिक शहरासह जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून येलो अलर्ट कायम. तर घाटमाथा आणि आजूबाजूच्या परिसराकरता ऑरेंज अलर्ट जारी. पश्चिम भागातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. भाजप मंत्री आणि आमदारांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून रवींद्र चव्हाणांकडून नाराजी व्यक्त. सूत्रांची माहिती. या प्रकरणी रवींद्र चव्हाण फडणवीसांची भेट घेणार. काय कारवाई करता येईल याबाबत फडणवीसांसोबत ते चर्चा करतील. सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. येत्या 2 दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार. श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. देशाचं राजकारण खालच्या पातळीवर गेले. एक दिवस ऑपरेशन कमळ देखील होणार. ऑपरेशन कमळ आपापसातच होणार. संजय राऊतांचा दावा. अमोल कोल्हे शिवसेनेत असताना निष्ठेने काम केले. कोल्हे कोणत्या अर्थाने बोलले माहीत नाही, मात्र अमोल कोल्हे हे मूळ पक्षातच राहणार. संजय राऊत यांचा दावा. ऑफर आल्यास विचार करू. या माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला गेला. मी पुणे नाशिक रेल्वे संदर्भात बोललो होतो. मी पवार साहेबांसोबतच राहणार. शरद पवारांचे सर्व खासदार एकत्र आहेत. खासदार अमोल कोल्हे यांचं स्पष्टीकरण. माल विकायला तयार आहेत ना, हे राज ठाकरे योग्यच बोलले. खासदार फुटण्यात अहिरांनी कामगिरी बजावली. हा देहविक्री करण्याचाच प्रकार आहे. संजय राऊतांचा आरोप. सचिन आले, आता त्यांची क्रिकेटची टीमही येणार. सचिन अहिरांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. तर राऊतांना ठाकरेंनी खूप झापलं, फक्त मारायचं राहिलंय. बच्चू कडूंचा दावा. टीमची गरज काय, आधी मला तर खेळू द्या. काही स्कोर केल्यानंतर दुसरे प्लेयर आणणार. अहिर यांचं सूचक वक्तव्य. नागेश पाटील आष्टीकरांचा ठाकरेंच्या शिवसेनेला धमकीवजा इशारा. प्रत्येक गावात जाणार असून हिंमत असल्यास तिथे यावं. श्रीकांत शिंदेने काळे झेंडे दाखवल्यानंतर आष्टीकर यांचं ठाकरेंच्या सेनेला आव्हान. ठाकरे सेनेतील पडझडीनंतर ज्येष्ठ शिवसैनिक मातोश्रीवर जाणार. पुण्यातील 130 ज्येष्ठ शिवसैनिक रविवारी मातोश्रीवर जाणार. शिवसैनिकांकडून चलो मातोश्री दर्शन यात्रेचं आयोजन. ठाकरेंच्या सेनेचे शहर प्रमुख वसंत मोरे यांची माहिती. शहर प्रमुख होण्याच्या आदल्या दिवशी मला शिंदेंकडून ऑफर. ठाकरेंच्या सेनेचे पुण्याचे शहर प्रमुख वसंत मोरेंचा दावा. पुण्यातील माजी नगरसेवकांच्या माध्यमातून शिंदेंनी ऑफर दिली होती. वसंत मोरेंची माहिती. चंद्रपूर मनपात वडेट्टीवार आणि धानोरकरांमध्ये गटनेते पदावरून वाद. काँग्रेसच्या 3 स्वीकृत सदस्यांच्या नामनिर्देशाला स्थगिती. धानोरकर गटाच्या नगरसेवकांकडून दाखल याचिकेवर सुनावणी. अर्थ खातं सुनेत्रा पवारांना मिळणार नाही. आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया. भाजप सहसा अर्थ खातं सुनेत्रा पवारांना देणार नाही. रोहित पवारांचं वक्तव्य. रिक्षा टॅक्सी चालकांनंतर आता प्रवासी वाहतूक करणाऱ्यांसाठीही मराठी भाषेची सक्ती. मोटर वाहन नियमात सुधारणा करण्याची कार्यवाही सुरू. मराठी न येणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाणार. पुण्यातील मामलेदार कचेरी परिसराला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक घोषित करा. कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी. सरकारकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक घेण्याचे आदेश. सोलापूर महापालिकेतर्फे झोननिहाय स्वच्छता मोहिमेला प्रारंभ. शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात महापौर विनायक कुंड्याल यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाची सुरुवात. एकूण 72 भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवणार. नवी मुंबई पालिका रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यूचं प्रकरण. चुकीचा डोस दिल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. तर दुसऱ्या महिलेची प्रकृती गंभीर असून व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती. राजमाता जिजाऊ रुग्णालयात मनसे पदाधिकाऱ्यांसाठी या.
शिक्षकांना एसआयआरचं काम देऊ नका ही आमची मागणी. शिक्षकांना अशैक्षणिक कामं देऊ नये, शिक्षक आमदार अभिजित वंजारेंची मागणी. रत्नागिरीतल्या शेळगावात 2 एसटी बसेसची समोरासमोर धडक. अपघातात बसमधून प्रवास करणारे 11 शाळकरी विद्यार्थी जखमी. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर. डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू. नाशिकच्या इगतपुरीत मुंबई आग्रा महामार्गावर केपीजी कॉलेज समोर रस्ता खचला. रस्त्याच्या मध्यभागीच खड्डा पडल्यानं अपघात होण्याची शक्यता. खबरदारीसाठी खड्ड्यांच्या बाजूनं बॅरिकेड लावण्यात आले. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यात रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस. नरसिंगपूरमध्ये शाळेत पाणी. शैक्षणिक साहित्य, शालेय पोषण आहाराचं नुकसान. पुरात 8 शेळ्या वाहून गेल्याचा अंदाज. बेलोरा शिवारात नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलाय. छत्रपती संभाजीनगरात अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई. 2 नामांकित रेस्टॉरंटचे परवाने निलंबित. रेस्टॉरंटमध्ये तपासणी दरम्यान बुरशी लागलेला भाजीपाला, अस्वच्छ किचन आणि अन्न साठवणुकीत गंभीर त्रुटी आढळल्या. अकोल्याच्या निंबी शिवारात घडलेल्या हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून अवघ्या 12 तासात उलगडा. 6 संशयित आरोपींना अटक. एलसीबी आणि बार्शी टाकळी पोलिसांची संयुक्त कारवाई. शेतीच्या जुन्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती. दिल्लीत दहशतवादी कट उधळला. आयएसआयशी संबंधित 4घांना अटक. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची मोठी कारवाई. 3घांना पंजाबमधून तर एकाला दिल्लीतून ताब्यात घेतलं. शहजाद भट्टीच्या सूचनेवरून आरोपी हल्ल्याच्या तयारीसाठी होते. रत्नागिरीच्या आरवलीमध्ये मुंबई गोवा हायवेवर कंटेनरचा अपघात. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कंटेनरचा अपघात. जीवितहानी नाही. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम. एकेरी वाहतूक सुरू. चंद्रपूर बाळविक्री प्रकरणात भाजपच्या 2 महिला नेत्यांना अटक. दोन्ही महिला भाजप नेत्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी. पोटच्या 2 मुलांची एका महिलेने विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात घडला होता. कोल्हापुरात बांधकाम व्यावसायिकाला 1 कोटीच्या खंडणीसाठी धमकावत ठेवलं कोंडून. 5 खंडणीखोरांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्याच्या शिरूर शहरात बँकेसमोर दुचाकीच्या डिकीतून 1,18,000ची रोकड पळवली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल. बीडच्या उदंड वडगावमधील जगदंबा कला केंद्रावर पोलिसांचा छापा. नेकनूर पोलीस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष बीड यांची संयुक्त कारवाई. छाप्यात 8 महिला आणि 2 पुरुष आढळून आले असून 1 आरोपी फरार. परभणी शहरातील नवा मोठा परिसरात असलेल्या युको बँकेच्या एटीएमची तोडफोड. चोरट्याकडून मशीनमधील 5,56,000 रुपये लंपास. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस पाटलांसाठी कार्यशाळेचं आयोजन. गावपातळीवरील कायदा सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी घटनांची माहिती वेळेत पोलिसांपर्यंत पोहोचवण्याबाबत मार्गदर्शन. चंद्रपूर शहरात ड्रग रॅकेटचा भांडाफोड. एका लॉजमधून एमडी ड्रग्ससह 3 तस्कर ताब्यात. रामनगर पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई. कल्याणमध्ये हप्ता भरण्याच्या बहाण्याने महिलेला घरी बोलवून बेदम मारहाण. अश्लील कृत्य करत जीवे मारण्याची धमकी. खडकपाला पोलीस ठाण्यात 2घांविरोधात गुन्हा दाखल. इंडियामध्ये नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश. मानखुर्द पोलिसांची मोठी कारवाई. 99 आरोपींना अटक. उत्तराखंडमध्ये छापा टाकून आरोपींसह कॉल सेंटरचा सेटअप जप्त. अंबरनाथमध्ये पुतणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मारहाण. जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू. आठवडाभर केएम रुग्णालयात उपचार सुरू होते. पायदरमध्ये स्वीट मार्ट, हॉटेल, ढाबे अशा विविध ठिकाणी एफडीएचं धाडसत्र. गुजरातहून आलेला 2.5 टन वजनाचा बनावट खवा आणि मावा मुंबईत लक्झरी बसेसमधून दाखल होत होता. एफडीए अधिकाऱ्यांनी फाउंटन हॉटेलजवळ छापा टाकून साठा जप्त केला. नागपूर जिल्ह्यात एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या 158 वाहनांवर कारवाई. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने 1,58,000 रुपयांचा दंड वसूल केला. 30 जूनपर्यंत अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना सवलत. बीडच्या केज उपजिल्हा रुग्णालयात अत्याचार पीडितेला 9 तास तात्काळ ठेवल्याचं प्रकरण. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय केंद्रे यांच्यासह एकूण 6 जण निलंबित. नंदुरबारमध्ये 7.5 लाखांचा गुटखा जप्त. नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. गुटख्यासोबत 1 आरोपीलाही अटक. नागपुरात रॅपिडो चालकाकडून मारहाणीच्या तक्रारीवर एफआयआर नोंद न झाल्याचा आरोप. पोलिसांविरोधात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेतले. अहिल्यानगरच्या बोटामध्ये बेकायदेशीर गॅस सिलेंडर साठवणुकीवर पुरवठा विभागाची मोठी कारवाई. विनापरवाना गॅस टाक्यांचा मोठा साठा जप्त. 4 जणांवर गुन्हे दाखल. पुण्यातून रेस्क्यू केलेली गवाबोर व्याघ्र प्रकल्पात सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडला. सिंहगड रोड येथे पाण्याच्या पाईपलाईनमध्ये अडकलेल्या गव्याला पकडण्यात आलं होतं. हा गवाबोर व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटकांसाठी नवीन आकर्षण ठरणार आहे. गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसामुळे खरीप हंगामाला दिलासा. जिल्हाभरात भात पेरणीच्या कामांना वेग. पिकांच्या चांगल्या वाढीसाठी सलग पावसाची शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त.
धाराशिव जिल्ह्यातील 1086 जिल्हा परिषद शाळांपैकी 690 शाळा 40 वर्षापूर्वीच्या असल्याची माहिती, तर 400 शाळा मोडकळीस आल्या असून अतिवृष्टीमुळे 137 शाळांच्या इमारतीचं नुकसान झालंय. हिंगोलीत मानव विकासाची बस वेळेत येत नसल्याने विद्यार्थिनींनी रस्त्यावर राष्ट्रगीत गाऊन आंदोलन केले. बस नियमित सुरू करून शाळेपर्यंत सोडावी, विद्यार्थिनींची मागणी. सातपुड्यात मुसळधार पावसाची हजेरी, पाल येथील सुकी नदी खळखळून वाहू लागली. रावेर तालुक्यातील सुकी नदीवरील गारबर्डी धरणाच्या पाणी पातळीतही वाढ. बुलढाण्यातील देऊळगाव राजा तालुक्यात अंढेरा साखरखेडा मार्गासह अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांची तारेवरची कसरत. मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये अचानक एक झुरळ शिरल्याने महिलांच्या डब्यात एकच गोंधळ उडाला. सोशल मीडियावर कॉक्रोच काहीही करू शकतं अशा कॅप्शनचा व्हिडिओ तुफान व्हायरल. झुरळ दिसताच महिलांची पळापळ. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या बैठकीत कल्याणीनगर ते पुणे विमानतळ मेट्रो मार्गाला तत्वतः मंजुरी. सुधारित आराखडा लवकरच तयार करण्याचे आदेश. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व मेट्रो मार्ग विमानतळाशी जोडले जाणार. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पालिकेकडून 38 पथकांचं नियोजन. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी असताना आरोग्य सेवा पुरवण्यात येणार. 38 वैद्यकीय पथकं 42 अँब्युलन्सद्वारे सेवा पुरवणार. पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाच्या भूसंपादनाला 15 जुलैपर्यंत मुदतवाढ. याआधी भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. 7 गावांमधील 1216 हेक्टर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार. राज्यातील टीईटी पेपर फुटल्याने नवीन परीक्षा सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता. पेपर समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे तातडीने परीक्षा घेणं अशक्य. नव्याने प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागणार, त्यामुळे 2.5 ते 3 महिन्यांचा कालावधी लागणार.